नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण रोजच्या रोज तुमच्यासाठी करंट अफेअरचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 3 जुलै 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 3 जुलै 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोणाला कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर संध्या पुरेचा. मित्रांनो, डॉक्टर संध्या पुरेचा यांना कालिदास सन्मान पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. मित्रांनो, संगीत नाट्य अकादमीच्या अध्यक्षा डॉक्टर संध्या पुरेचा यांना मध्य प्रदेश राज्य सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ग्लोबल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषदेचे आयोजन कोठे केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नवी दिल्ली. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी ग्लोबल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथे केलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. ICCने जाहीर केलेल्या T20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टुर्नामेंटमध्ये किती भारतीय खेळाडूंचा समावेश आहे? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 6. ICCने जाहीर केलेल्या T20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टुर्नामेंटमध्ये 6 भारतीय खेळाडूंचा समावेश हा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे 6 भारतीय आहे: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि हर्षदीप सिंग. हे 6 खेळाडू टीम ऑफ द टुर्नामेंटमध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश असणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मनोज सिंह. उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सिंह यांची निवड ही झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 2024 या आर्थिक वर्षात भारतातून होणारी फोनची निर्यात किती टक्क्यांनी वाढलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 40.5%. 2024 या आर्थिक वर्षात भारतातून फोनची होणारी निर्यात ही 40.5% वाढलेली आहे. या उत्पादन क्षेत्रात मागील 19 वर्षातील जून 2024 मध्ये सर्वाधिक रोजगाराची निर्मिती देखील झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ग्लोबल लायव्हिलिबिलिटी इंडेक्स 2024 मध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, व्हिएन्ना. मित्रांनो, ग्लोबल लिव्हिबिलिटी इंडेक्स 2024 मध्ये प्रथम क्रमांकावर व्हिएन्ना शहर आहे. तर मित्रांनो, हा ग्लोबल लायव्हिलिबिलिटी इंडेक्स EIU संस्थेद्वारे जाहीर करते. तर मित्रांनो, या संस्थेचा फुल फॉर्म आहे द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट. मित्रांनो, या संस्थेची स्थापना ही 1946 मध्ये झालेली असून मुख्यालय हे लंडन या ठिकाणी आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. रॅम्पॅक सागरी सराव 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अमेरिका. मित्रांनो, रॅम्पॅक सागरी सराव 2024 चे आयोजन हे अमेरिका या देशात करण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 12वा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर उषा ठाकूर. 12वा विश्व हिंदी सन्मान हा पुरस्कार डॉक्टर उषा ठाकूर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 72. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनेस इंडेक्समध्ये 2024 मध्ये भारत देश हा 72व्या क्रमांकावर आहे.
तर मित्रांनो 3 पॉईंट देखील आहे ते देखील आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये सिंगापूर हा देश प्रथम क्रमांकावर आहे. हा पहिला पॉईंट लक्षात असू द्या. तर या आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनेस इंडेक्स 2024 हा IMF संस्थेने जाहीर केलेला आहे. मित्रांनो या IMF या संस्थेचे फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. या संस्थेने हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनेस इंडेक्स जाहीर केलेला आहे. मित्रांनो या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची स्थापना ही 27 डिसेंबर 1945 रोजी झालेली असून उद्देश असा आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामधील देवाणघेवाणीत समतोल राखणे. मित्रांनो IMFचे मुख्यालय हे वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी आहे. हा देखील महत्त्वाचे पॉईंट आहे. सर्व लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. तर मित्रांनो अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना होणार आहे. मित्रांनो आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी येत्या आगामी पेपरमध्ये करंट अफेअरच्या बाबतीत मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.